ममता बॅनर्जी भाजपवर आरोप करतायत की हुमायून कबीर हा भाजपचा माणूस आहे, भाजपसाठी तो निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. मुस्लिम मतांमध्ये फाटाफूट करण्यासाठी भाजपची ही खेळी आहे. तर भाजपने ममता बॅनर्जी यांच्यावर आरोप केलेला आहे. भाजपने असं म्हटलंय की ममता बॅनर्जी यांचा जो जनाधार आहे तो डळमळीत झाल्यामुळे ममता बॅनर्जी यांनी ही खेळी खेळलेली आहे. हुमायून कबीर यांना पक्षातून काढलं आणि त्याला आपल्यासमोर उभं केलं, जेणेकरून जी काही मतं हुमायून कबीरला मिळतील, ज्या काही जागा जिंकून येतील, त्या पुन्हा तृणमूल काँग्रेसच्या सोबतच येणार आहेत. अर्थात कोणत्याही कट्टरवादी नेत्यापेक्षा पश्चिम बंगालमध्ये जे बांगलादेशी घुसखोर आहेत किंवा पश्चिम बंगालचे जे मुस्लिम मतदार आहेत त्यांचा ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास आहे. आणि हा विश्वास ममता बॅनर्जी यांनी गेल्या 15 वर्षाच्या काळामध्ये कमावलेला आहे. त्यांनी कायदा बाजूला ठेवला, घटना बाजूला ठेवली आणि मुस्लिमांना भरभरून दिलेला आहे. ममता बॅनर्जी नमाज पढतात, ममता बॅनर्जी कलमा वाचतात, ममता बॅनर्जी हिजाब घालतात. ममता बॅनर्जी यांना जय श्रीराम या घोषणेचा वावडा आहे. ममता बॅनर्जी यांनी राम मंदिराला सुद्धा विरोध केला होता. म्हणजे एखाद्या कट्टरवादी मुस्लिम नेत्यापेक्षा जास्त कट्टर ममता बॅनर्जी आहेत. आणि ममता बॅनर्जी यांच्या कट्टरतेच्या तुलनेमध्ये पश्चिम बंगालच्या मुस्लिम मतदारांना एकही कट्टर नेता सापडणार नाही. त्याच्यामुळे मुस्लिमांचं समर्थन ममता बॅनर्जी यांच्याच पाठीशी असेल अशी शक्यता आहे. मुस्लिम मतांमध्ये फाटाफूट होण्याची शक्यता खूप कमी आहे. आणि जर 2021 ची निवडणूक आपण बघितली तर आपण हे ठामपणे सांगू शकतो.